संजयची सुरुवात चांगली केली, पण फक्त परिचय करून द्यायचा राहिला. आता मॅडमचा परिचय असा आहे की लोकसभा जवळ आले, भावी खासदार आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आपण इथे स्नेह भोजनासाठी जमलेलो, पण काय माहिती का, आपल्याला त्यांना मोठ्या मताधिक्याने लोकसभेला दिल्लीत पाठवायचे. तुम्ही पाठवला ना सगळे? आवाज येत नाही, पाठवला का नाही? नक्की का? बघू घोषणा तर एकदा. हा, आपल्याला मॅडमला भावी खासदार म्हणून आपल्याला तिथे पाठवायचे. तर भावी खासदार आपल्या जोडीला आहे, सगळ्यांना फोटो बिटो काढून द्यायचे, ते काढून घ्या. नंतर काय ते भेटतात भेटत आता काढून घ्या. आणि कधी तुम्ही खासदार कसा असतो, हा खासदार असा एक जमिनीवर राहणारा खासदार आहे. तुम्हाला कोणतंही काम आणलं, म्हणजे माझी आता मॅडमची ओळख 2 महिन्यापूर्वी झाली, पण एवढा चांगला स्वभाव मी कुठेच बघितला नाही. पण सख्या बहिणीसारखी एक मोठी ताई असं मॅडमचं व्यक्तिमत्व आहे. तर त्याच्यामुळे परकेपणा कधीच जाणवत नाही. तर मला जाणवलं नाही, तुम्हाला पण जाणवणार नाही, कारण की मी तुमच्यातलाच आहे. त्याच्यामुळे तो विषयच राहणार नाही. तर आता भावी खासदार आपल्याशी बोलत आहे, समजलं? तर टाळ्यांच्या गडगडाट झालाच पाहिजे. मॅडमला आपल्याकडून शुभेच्छा मिळालेल्या आहेत, बरोबर आहे. आणि प्रत्येकाने गावात जाऊन आता एक माणसाने जर 10 मतं काढली तर मतं किती होतात? तर तुमची साथ अशी पाहिजे आपल्याला का प्रत्येकाने गावात जाऊन सांगायचं. आता आपला उमेदवार एकच आहे, भारतीताई कांबळे. लक्षात ठेवलं? काय नाव आहे? आवाज लावा, जोरात बोला. चिकन कॅन्सल, आवाज येत नाही. हा, तर आपल्याला आता जेवणाचा पण कार्यक्रम उरकायचा आहे. तर मॅडम तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात, त्याच्यामुळे मनापासून धन्यवाद. आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या बरोबर आहेत. हा एक छोटे काही कार्यक्रम झालेला आहे, कारण की आमचे बरेचसे लोक आहेत ती काही 6 वाजेपर्यंत कामाला जातात आणि त्यांना पोहोचायला उशीर होतो. त्याच्यामुळे आता उद्धव साहेबांची तुम्ही सभा बोलली होती तेव्हा आपण यांना सांगितलं होतं 1000 लोकांचं आपण टार्गेट ठेवलं होतं. तर त्यावेळेस काय झालं, तो सभा कॅन्सल झाली वेळेवर. मग त्यांना सांगितलं होतं ते काही लोकांनी आमच्याकडे उतावळे नवरे गुडघ्याला पासून फार मोठी आहे, तर त्याच्यामुळे काय तयारी करून म्हणजे भाऊ कधी होईल कधी होईल म्हणून मग जेवण तरी ठेवूया. एक आपलं स्नेह पण होईल. आणि शिवसैनिक म्हणजे उद्धव साहेबांचा एक निष्ठावंत शिवसैनिक तळागाळात कसा पेरलेला आहे तो या निमित्ताने आपल्याला बघायला मिळाला. तर तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सर्व मान्यवरांचे आभार आमच्या मंडळाकडून आणि माझ्याकडून तुम्हाला मनापासून धन्यवाद.